शिर्डी डिफेन्स हब होणार या बातम्यावर चर्चा गेल्या 3-4 दिवसांपासून सुरू आहे। खरंच ही बातमी एवढी मोठी आहे का? तर हो, ही बातमी, हा प्रकल्प व त्याचे फायदे ज्याला समजले त्याला हा प्रकल्प नगरसाठी व संपूर्ण महाराष्ट्रासाठी किती अभिमानास्पद व महत्त्वाचा असेल हे कळतंय। तोफगोळ्यांचा हा जगातील तिसरा सर्वात मोठा प्रकल्प असेल। शिवाय चीनलाही टक्कर देण्याची क्षमता असणारा हा कारखाना असेल। या कारखान्यातून दरवर्षी तब्बल 5 लाख तोफगोळे तयार होतील। त्यातील तब्बल 70% तोफगोळे हे निर्यात होतील, ज्यातून पहिल्यांदा संरक्षण क्षेत्रातला हा मोठा निर्यातदार देश म्हणून भारत पुढे येईल। आता हा प्रकल्प नेमका काय आहे आणि तो अति महत्त्वाचा का आहे, हेच आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत। नमस्कार, मी अद्वैता आणि आपण पाहत आहात अहिल्यानगर लाईव्ह 24, नगरी घडामोडींचं परफेक्ट अनालिसिस। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 12 मे 2020 ला आत्मनिर्भर भारत अभियान सुरू केलं। कोरोना महामारीच्या काळात देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी आणि देशाला विविध क्षेत्रात स्वयंपूर्ण बनवण्याचं हे अभियान आहे। जगाला कच्चा माल पाठवून त्यातून तयार होणारा पक्का माल विकत घेणारा सर्वात मोठा लोकशाही देश म्हणून भारत ओळखला जात होता। परंतु मोदींना हेच बदलायचं होतं। देशातील 130 कोटी लोकांना त्यामुळेच हे अभियान फक्त अभियान नाही तर देशभक्तीचं एक मंत्र वाटलं। ये नया भारत है घुस के मारेगा किंवा चाह भी है और राह भी है। देशभक्तीने ओतप्रोत भरलेली वाक्य याच दरम्यान चित्रपटातून किंवा शॉर्ट फिल्म मधून दिसली। खरं तर भारताची आत्मनिर्भरता 5 स्तंभांवर आधारित होती। ती 5 स्तंभे होती: अर्थव्यवस्था, पायाभूत सुविधा व्यवस्था, सशक्त मनुष्यबळ असलेली लोकशाही आणि मागणी तसा पुरवठा। भारताने सगळ्याच क्षेत्रात नवी शिखरे पादक्रांत केली। नवी क्षेत्र पादक्रांत केली असली तरी डिफेन्स क्षेत्रात भारताला अनेकदा इतर देशांवर अवलंबून राहावे लागत होते। भारताची हीच गरज ओळखून महाराष्ट्र सरकारने व विशेषतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अहिल्यानगर जिल्ह्यातील शिर्डीतील निबे ग्रुपच्या या प्रकल्पाला हिरवा कंदील दाखवला। महायुती सरकारच्या या प्रयत्नातून व पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रयत्नातून नगर जिल्ह्यातील 2 ठिकाणी मोठे उत्पादन कारखाने उभारण्याचा निर्णय झाला। शिर्डी औद्योगिक वसाहतीतील सुमारे 200 एकरवर निबे ग्रुपच्या वतीने विविध संरक्षण प्रकल्प विकसित करण्यात येणार आहेत। या प्रकल्पात रॉकेट लॉन्चर, लांब पल्ल्याच्या रॉकेटचे सुटे भाग, स्वयंचलित ड्रोन व विविध इलेक्ट्रॉनिक यंत्रांच्या चाचणी सुविधा विकसित केल्या जाणार आहेत। या प्रकल्पासाठी सुमारे 1000 कोटी रुपयांची गुंतवणूक प्रस्तावित आहे। त्यापैकी 600 कोटी रुपयांची गुंतवणूक पूर्णही झाली आहे। हा प्रकल्प जेव्हा पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होईल तेव्हा सुमारे 2 ते 3 हजार हातांना प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष काम मिळेल। तेथेच 15 टन क्षमतेच्या बायो CNG प्रकल्पाचेही उद्घाटन करण्यात येणार आहे। आता हे झाले शिर्डीतील डिफेन्स हबचे, परंतु याच अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी येथेही दारुगोळा निर्मिती संकुल उभारले जाणार आहे। त्यासाठी महाराष्ट्र सरकारने 600 एकर जागा उपलब्ध करून दिली आहे। बेलवंडीतील या संकुलात TNT, RDX, HMX सारखी विविध स्फोटके व बॉम्ब तयार करणारे कारखाने उभारले जाणार आहेत। त्यासाठीही 2000 कोटींची गुंतवणूक प्रस्तावित आहे। दरवर्षी 20,000 टन TNT उत्पादनाची क्षमता येथे निर्माण होणार असून सरकारी व खासगी क्षेत्रातील ही देशातील सर्वात मोठी क्षमता ठरणार आहे। TNT व RDX निर्मितीचे कारखाने पूर्णपणे स्वदेशी तंत्रज्ञानावर आधारित असून त्यांचे उद्घाटन व सादरीकरण लवकरच होणार आहे। नगर जिल्ह्याला यापूर्वीही संरक्षण क्षेत्राची ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेली आहे। नगरमध्ये यापूर्वी रणगाडा प्रशिक्षण केंद्र, KK रेंजेस व मेकॅनाइज्ड इन्फंट्री रेजिमेंटल सेंटर संरक्षण क्षेत्रात नगरचं नाव यापूर्वीही कोरलं गेलंय। परंतु आता शिर्डी व बेलवंडीतील या नव्या प्रकल्पांमुळे नगरच्या ऐतिहासिक ओळखीला आणखी बळ मिळणार असल्याचं सांगितलं जात आहे। शिर्डी हे धार्मिक स्थळ असल्यानं प्रदूषणाचा धोका टळण्यासाठी हा प्रकल्प विशेष रासायनिक क्षेत्रात उभारण्यात आल्याचं निबे ग्रुप व सरकारकडून सांगण्यात आलं आहे। रतन टाटा ट्रस्टच्या सहकार्याने औद्योगिक वसाहतींमध्ये विशेष इनोव्हेशन सेंटर सुरू करण्यात येत असून त्यासाठी 200 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे। MIDC कडूनही 50 कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे। राहता येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे स्थलांतर MIDC परिसरात करण्यात आले असून भविष्यात विस्तारासाठी सुपे परिसरात संरक्षण विभागाच्या जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया प्राथमिक स्तरावर सुरू असल्याची माहितीही पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे। एकूणच नगर जिल्ह्यातील हे दोन्ही कारखाने नगरची ऐतिहासिक ओळख थेट जागतिक स्तरावर नेणारे ठरणार आहे। मित्रांनो, तुम्हाला हा विषय कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। पुन्हा भेटू नव्या विषयावर, तोपर्यंत धन्यवाद।